लाल लाल कलरचं नाक आहे या माशाचं आणि झेब्रा क्रॉसिंग सारखी शेपटी। हा एवढूसा मासा एक्वेरियम मध्ये धूम मचाने के लिए काफी है। वेलकम टू 100 डेज 100 फिशेस सिरीज। आज आहे दिवस 8वा आणि आजचा आपला फिश आहे रमिनोस टेट्रा। साऊथ अमेरिकेच्या अमेझॉन रिव्हर बेसिनच्या आसपास असलेला सॉफ्ट ऍसिडिक पाण्यामध्ये हा आढळून येतो। हा मासा स्कूलिंग फिश आहे आणि तुम्हाला जर एक्वेरियम मध्ये ठेवायचं आहे तर ह्याची रिक्वायरमेंट आहे प्लांट्स, ड्रिफ्टवूड, लपण्यासाठी खूप सारी जागा, बागडण्यासाठी खूप सारी जागा आणि हो, हा एक स्कूलिंग फिश आहे म्हणजेच तुम्हाला ह्याला भरपूर क्वांटिटी मध्ये ठेवायचं आहे। आणि ह्याचं हे जे लाल नाक आहे ना, हे फक्त दिसण्यासाठी नाहीये बरं का, हे ऍक्च्युली इंडिकेटर आहे तुमच्या फिश टँक मधल्या पाण्याच्या पॅरामीटरचं। ते कसं, तर पाण्याचं पॅरामीटर जर अपडाऊन झालं तर याच्या नाकाची जी लाली आहे ती सुद्धा कमी जास्त होते। बरं, सुंदर तर हा दिसायला आहेच, पण ह्याचे नखरे अजिबात नाहीयेत। म्हणजे ह्याच्या फीडिंग साठी तुम्ही पेलेट्स देऊ शकता, ब्लडवर्म देऊ शकता, कुठल्याही प्रकारचं फ्लोटिंग पेलेट ह्याला देऊ शकता, पण इट हॅज टू बी प्रोटीन रिच, कारण आपल्याला ह्याचा कलर आणि ह्याची हेल्थ मेंटेन करायची आहे। टँकमेट्स बद्दल विचारलं तर याच्यासोबत तुम्ही जगभरातले छोटे फिशेस म्हणजे गप्पीज, टेट्रास, कॉरिडोरस हे सगळे फिशेस ठेवू शकता। युजुअली ह्याचं लाईफ स्पॅन 8 वर्षांचा आहे, पण एक्वेरियम्स मध्ये हा 5 ते 6 वर्ष आरामात जगू शकतो। तर हा लाल लाल नाकाचा गोंडला फिश तुम्हाला माहिती होता का, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि उद्या असाच एक एक्सक्लुझिव्ह फिश घेऊन तुम्हाला भेटायला येईल। तोपर्यंत आहे ना, तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कसं टेन्शन नाही। हॅपी फिश कीपिंग।